नमस्कार, मी तुषार देशमुख. सद्यस्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने राज्यभर शिक्षक भरतीच्या प्रत्येक जागेसाठी सर्वप्रथम निकाल लागल्यापासून अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा प्रलंबित निकालाच्या मागणीसाठी आंदोलन असेल. शिक्षक भरतीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी मुंबई येथे आझाद मैदानावरती 28-29 ऑक्टोबर रोजी आंदोलन असेल व सोबतच नागपूर येथे आंदोलनात्मक लढा असेल. त्यासोबत प्रत्येक ग्रामविकास, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, समाज कल्याण, नगर विकास या सर्व विभागांकडे खाजगी शैक्षणिक संस्था अविरतपणे पाठपुरावा प्रत्येक जिल्ह्यातील आपली टीम वारंवार करत आहे. सोबतच पहिला RTI राज्यभर मोहीम हा पाठपुरावा आणि दुसरा RTI राज्यभर मोहीम पाठपुरावा, त्यानंतर पुन्हा राज्यभर निवेदन मोहीम, दर 8 दिवसाला राज्य कोर टीम मंत्रालयात पाठपुरावा असेल. प्रत्येक आदिवासी विकासची मुख्य 4 ATC कार्यालय राज्यभरातील अशा सर्व विभागात अविरतपणे पाठपुरावा करतो आहे. दुसरीकडे संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे स्थानिक विभागास आदेश आले, परंतु या आदेशाला कुठेतरी केराची टोपली दाखवल्याचा प्रकार बघावयास मिळतो. कारण राज्यभर युवा विद्यार्थी असोसिएशनची प्रत्येक टीम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात काम करत असताना प्रकर्षाने जाणवले अद्यापही संच मान्यता पूर्णत्वास गेली नाही आहे. ही किती गंभीर बाब आहे. दुसरीकडे राज्यातील मराठी शाळा बंद पडत आहेत. परिपूर्ण शिक्षक नाही मिळाले तर या शाळा डोक्याची घंटा मोजत आहेत. परिणामी येत्या नवीन शैक्षणिक वर्षात अजून बंद पडणाऱ्या शाळांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊन पुन्हा अनेक लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. ही आपली आणि सामाजिक जबाबदारी आहे. तर या एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता राज्यातील युवकांना गुणवत्ता सिद्ध करून न्याय मिळत नाही आहे. दुसरीकडे आपण दर दिवशी प्रत्येक दिवशी पाठपुराव्यासाठी मैदानावरती आहोत. अशा स्थितीत सर्व परीक्षा घेऊन ही प्रक्रिया थांबवलेली आहे. परंतु या सर्व प्रक्रियेला कुठेतरी खीळ बसली आहे. अद्यापही शासन प्रशासन यांच्याकडून भरतीच्या रोडमॅपबाबत कुठलीही ठोस याबाबत आश्वासन किंवा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळंच उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यभर आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार निवेदन मोहीम, विधानसभा विधान परिषद सदस्य सोबतच कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री या सर्वांकडे निवेदनाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी या दोघांनी सभागृहात या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सभागृहात चर्चा व्हावी आणि तीच चर्चा अद्यापही जेव्हापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं अद्यापही त्यावरती चर्चा झाली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. पण युवक म्हणून, महाराष्ट्रातील जनता म्हणून, महाराष्ट्रातील सुजाण नागरिक म्हणून त्यावरती चर्चा व्हावी ही मागणी आपण संबंधित आमदारांना करणार आहोत. तर त्याच अनुषंगाने युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने 9 मार्च 2026 रोजी होणारे आंदोलन व आपल्या मागण्या आणि याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी सर्व आमदारांना आपण निवेदन सादर करणार आहोत. तर तत्पूर्वी आज सॅटरडे आणि सेशनचं कामकाज उद्या संडे असल्यामुळे बंद राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज बंद असल्यामुळे सर्व आमदार मंत्री महोदय आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्तरावर येणार आहेत. तर सर्व 358 तालुक्यातील 36 जिल्ह्यातील सर्व अभियोग्यताधारक बेरोजगार युवक बांधवांना व राज्यातील जनतेंना आवाहन करतोय, आपल्या बेरोजगार युवकांच्या लढ्यासाठी, मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आणि महाराष्ट्रातील शाळा अबाधित राहण्यासाठी उद्या सर्व आमदारांना आपापल्या स्थानिक स्तरावर निवेदन मोहीम जोरदारपणे राबवा. त्यासाठी आपल्या सर्व ग्रुप्सवरती, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप्सवरती तुम्हा सर्वांना निवेदनाच्या ब्लँक PDF मिळून जातील. यापुढेही काही अडचण आल्यास इथं मी स्वतः आपल्या चॅनलची लिंक देत आहे, सोबत माझा मोबाईल क्रमांक देत आहे. त्यावरती संपर्क करा आणि निवेदनाच्या ब्लँक PDFs मागून घ्या. आपल्या सर्वांना पुनश्च एक वेळ विनंती करतो आहे, राज्यभरातील आपली निवेदन मोहीम ही नक्कीच यशस्वी कराल आणि 9 मार्च 2026 रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी आपण सभागृहात ही मागणी चर्चेअंती उपस्थित करण्यास भाग पडाल एवढाच आशावाद बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.